या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख प्रस्तुत कीर्तन सेवेकरता गुरुवर्यांकडून मिळालेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून महाराज या अभंगामधून संतांना नमस्कार करतात आणि तो नमस्कार केल्यानंतरचा झालेला परिणाम महाराज या अभंगामधून सांगतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात, मी श्री संतांच्या चरणावर माथा ठेवला, त्यांना साष्टांग प्रणिपात करून दंडवत घातलं. त्याचा परिणाम असा झाला, विश्रांती पावलो, मला विश्रांती प्राप्त झाली. कशामुळे? कारण मी त्यांना दंडवत घातल्यानंतर त्यांनी मी तुझा सांभाळ करतो असं उत्तर दिलं, अर्थात त्याचं वचन दिलं. त्याचा परिणाम असा झाला, मला विश्रांती प्राप्त झाली. माझ्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम सुखाची काय झाली, वाढ झाली. तुकोबाराय सांगतात, त्याचा परिणाम अजून माझ्या शरीरावरही झाला. काय झाला? माझी काया डौरली. डौरली हे काया डौरली म्हणजे सुशोभित झाली, शोभून दिसू लागली. कृपेच्या ओरसे नव्हे अनारसे ना अनारीसे उद्धरलो. हे सर्व घडत असताना कोणीतरी साधकांनी प्रश्न केला, महाराज नेमकं हे सर्व तुमच्या जीवनामध्ये घडलं, पण त्याचा परिणाम नेमकं कशामुळे घडलं, ते तुम्ही अशी कोणती सेवा केली होती? महाराज सांगतात, तुका म्हणे मज न घडता सेवा. तुकोबाराय सांगतात, मला कुठलीही सेवा घडली नाही. मग हे कसं सहज प्राप्त झालं का? सहज प्राप्त नाही. माझी काहीतरी पूर्व पुण्यातलं काही पूर्वजन्मातलं काहीतरी पुण्य असावं, त्याचाच परिपाक म्हणून मला संतांची भेट झाली, संतांची कृपा झाली आणि संतांच्या चरणावर माथा ठेवायला मिळालं. विठ्ठल. सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजमान असणारी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अवताराच्या 415व्या दिनानिमित्त त्याच तिथीला वसंत पंचमी म्हणतात. परंतु वसंत पंचमीपेक्षा जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार दिन म्हणून हा आपण उत्सव साजरा करत आहोत. त्याचं हे 415वं वर्ष आणि आपण देव टाकळीकर मंडळी, विशेषतः आमचे जीवलक सांगाती महेंद्र भाऊ साजरं करत असताना त्यांचं हे 15वं वर्ष. मला त्या निमित्ताने सांगावं लागेल थोडीशी कार्यक्रमाची पार्श्वभूमी. 2008 मध्ये बरीचशी मंडळी नवीन आहेत आपल्यापैकी, बऱ्याच जणांना माहिती नाही. 2008 मध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म चतुशताब्दी महोत्सव शेवगावला फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला. आपण सर्व बरीचशी मंडळी त्याचे साक्षीदार आहेत. आणि बहुतेक मला वाटतं देव टाकळीकरांचा गुरुवारी महाराजांशी संबंध त्याच कार्यक्रमामधून आला. त्यापूर्वी खरड सरांची ओळख होती. या निमित्ताने खरं तर आवर्जून उल्लेख करावा लागेल की ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय कीर्तन पूर्ण होऊ शकत नाही. आज आपल्यात सर्वात मोठी उणीव आहे ती म्हणजे आज आपल्या टेलर आहेत. टेलरच्या शेजारी जी जागा आहे हक्काची ती खरं तर आज रिकामी आहे. वैकुंठवासी लहू खरड सर, त्यांचं या निमित्ताने प्रकर्षाने आठवण होती, प्रकर्षाने स्मरण होतंय. सरांची अगोदर गुरुवारी महाराजांची संपर्क होता. त्यानंतर शेवगावच्या शताब्दीमध्ये बाकीची ही सर्व मंडळींचा गुरुवाऱ्यांशी संपर्क आला, गुरुवाऱ्यांवर निष्ठा बसली. आणि मग तेव्हापासून 2009 पासून दरवर्षी जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार दिन वसंत पंचमीचा उत्सव हा आपण देव टाकळीकर मंडळी साजरा करत आलेले आहात. त्याचं हे 15वं वर्ष. 9 पासून बरोबर आता 2023 आहे, 15वं वर्ष आहे. मग 15वं वर्ष महेंद्र भाऊंनी सांगितलं की काहीतरी मोठा उत्सव व्हावा 8 दिवसाचा. आणि मग त्या निमित्ताने हे सर्व नियोजन ठरलं. खरं तर वास्तविक पाहता या उत्सवामध्ये मी कीर्तन सेवा करावी अशी माझी अजिबात पात्रता नाही, हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. परंतु ते तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा वडवला. जसं काहीतरी माझं पूर्वजन्मातलं संचित असेल, पुण्य असेल की ज्याचा परिपाक म्हणून आज मी या ठिकाणी कीर्तन सेवेला आपल्यासमोर उभा आहे. वास्तविक पाहता या मंडपमध्ये झाडून घ्यावं,
पात्रावळ्या उचलाव्यात ही माझी योग्यता आहे, परंतु म्हणतात ना, एकदा सद्गुरूंची कृपा झाली की मग तैसी सद्गुरू कृपा होय तरी करिता काय आपण हे विठ्ठल विठ्ठल त्या निमित्ताने गुरुवारांची आज्ञा झाली. महेंद्र भाऊंनी आज्ञा केली की तुम्हाला कीर्तन सेवा करायची आहे. सुरुवातीला तर मी नकारच दिला होता. म्हटलं एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये माझं कशाला कीर्तन. नाही म्हणे तुम्ही एक कीर्तन करा. आणि मग त्यांच्या आज्ञेला नाही म्हणू शकलो नाही. कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. खरं तर कीर्तन सेवेकरता मी अगोदर अभंग निवडला होता. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजले. मला वरुडकर मंडळींनी मला वाटतं 9वीला फोन केला होता की महाराज तुमच्या कीर्तनाचा अभंग कोणता आहे. आता बहुतेक गुरुवारींची पद्धत आहे की कीर्तनाचा अभंग अगोदर सर्व टाळकरी मंडळींना सांगून टाकतात. त्याचा परिणाम असा होतो सर्व टाळकरी मंडळी पाठांतर करतात आणि मग अर्थदृष्टी येऊन जाते. या उद्देशाने बऱ्याचशा मंडळींना सांगितला जातो. त्यांना मी अभंग सांगितला होता रूप पाहता लोचनी. बरोबर दशमीच्या दिवशी रात्री गुरुवाऱ्यांचा मला फोन आला, कोणता अभंग घेणार आहेत. म्हणलं रूप पाहता लोचनी. मला म्हणे काय संबंध. मी म्हटलं काय संबंध म्हणजे पहिला दिवस म्हणून. त्यांनी सांगितलं उत्सव जगद्गुरु तुकोबारायांचा, संतांचा उत्सव आहे. मग नमन कोणाचं झालं पाहिजे, संतांचंच झालं पाहिजे. आणि मग गुरुवारींनी सांगितलं की श्री संतांची या माथाचरणावरी हा अभंग घ्या. आणि मग त्यांच्या आज्ञेला नाही म्हणलो नाही आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे हा अभंग कीर्तन सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. हा अभंग घेण्याचा मला एक फायदा झाला. शेवटचं चरण अगदी मला लागू पडलं. बाकी वरच्या अभंगातलं काय ते बदल व्हायचेच की ते झाले की नाही ते मला माहीत नाही. बहुतेक नाहीच झाले. परंतु शेवटचं चरणामधलं मात्र तुका म्हणे मज न घडता सेवा. कोणत्याही प्रकारची सेवा न घडता या ठिकाणी डायरेक्ट कीर्तन सेवा. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आणि तुकोबाराय या अभंगामधून संतांना नमस्कार करतात आणि तो नमस्कार केल्यानंतर आपल्या जीवनावर काय परिणाम झाला याचं दिग्दर्शन करतात. याच्यावर मनुष्य मात्राची एक आवड ठरलेली आहे. प्रत्येकाची आवड ठरलेली आहे. मग तो जीव असेल, संत महात्मे असतील, भगवान परमात्मा असेल, प्रत्येकाची आवड ठरलेली आहे. जीवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी, भगवान परमात्म्याची आवड वेगळी. आपण एक एक पाहू. सर्वप्रथम भगवान परमात्म्याची आवड पाहू. काय आवडतं भगवान परमात्म्याला. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जगद्गुरु तुकोबानाथ महाराज सांगतात की भगवान परमात्म्याला काय आवडतं. नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस नामाचा उच्चार. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. हे सर्व भगवान परमात्म्याला आवडतं. भगवान परमात्म्याचा विषय संपला. 2 नंबर आवड आपण जीवाची घेऊ. जीवाला काय आवडतं बरं. जीवाला काय आवडतं. जीवाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जीवाला आवडतं ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. काय आवडतं. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. जीवाला काय आवडतं. जीव म्हणजे आपण सर्वजण आलो. त्याच्यामध्ये काय आवडतं आपल्याला. लिहायला बरं असावं असं वाटतं. म्हणजे अंगामध्ये घालायला कपडे चांगले असावे असं वाटतं. त्याच्यानंतर खायला बरं असावं असंही वाटतं. अर्थात हे काय आहे. ही जीवाची आवड आहे. तशीच संतांची सुद्धा आवड आहे. काय असते. एकदा आवड निर्माण असली की आपल्याकडे एक म्हणे आवड असली तर सवड होते. म्हणजे एखादा मनुष्य जर आपल्या आवडीचा असेल किंवा एखादी वस्तू आवडीची असेल, अति आवडीची असेल, तर आपण तिच्यासाठी काहीही करायला तयार असतो. काहीही करायला तयार असतो. जे आवडीचा मनुष्य असतो ना आपल्या एखादा, ज्या माणसावर आपण खरोखर प्रेम करतो त्या माणसाचे दोष आपल्याला कधीही दिसत नाही. ज्या माणसावर आपले खरोखर आवड बसलेली आहे त्या माणूस कितीही दोषी असला तरी आपल्याला त्याचे दोषही गुण दिसू लागतात. मग संतांची आवड काय आहे. संतांची आवड मात्र काय आहे. संतच आहे. संतांची आवडीच्या संबंधाने सांगायचं झालं तर संतांना एक तर भगवान परमात्मा किंवा भगवान परमात्म्याविषयी आवडतं किंवा संत महात्मे संत महात्म्यांच्या विषयी आवडतं. काय आवडतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग
पुंडलिक कामधेनु कल्पतरू चिंतामणी. हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे संतांना आवडतं. अजून काय आवडतं संतांना? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही देणे. काय करत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्हाला काय आवडतं? वैष्णव आवडतात, संत महात्मे आवडतात. आणि मग असे आवडीचे महात्मे मी सुरुवातीला सांगून गेलो की त्या आवडीच्या माणसासाठी मनुष्य काहीही करतो. म्हणून संत महात्म्यांची आवड ही संतांविषयी आहे. म्हणून आपण सर्वच संत वाङ्मय अभ्यासा संतांचं वर्णन करण्यामध्ये संत कुठेच कमी पडलेले नाहीत. विठ्ठल विठ्ठल संतांचं वर्णन करण्याकरता संत महात्मे कुठंच कमी पडलेले नाहीत. नवे नवे संधी शोधत राहतात संत महात्मे. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, नाथ महाराज, निरोबाराय महाराज आदी करून सर्वच संत महात्मे तुम्ही पहा त्यांच्या ग्रंथ अभ्यासा. त्यांच्या ग्रंथामध्ये मला असं वाटतं संतपर प्रकरण जेवढं मोठं आहे तेवढं कोणतंच प्रकरण मोठं नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये जवळजवळ 225 अभंग संतपर प्रकरणातले येतं. अर्थात संतांचं काय करतात? तोंड भरून कौतुक करतात. बरं, ह्याच प्रकरणाच्या व्यतिरिक्त कितीतरी अशा अभंग येतं. मागणीपर अभंगामध्ये ही संतांचंच वर्णन केलेलं आहे. फक्त भगवान परमात्म्याकडे मागणी केली म्हणून ते मागणीपर प्रकरणामध्ये टाकले. वास्तविक पाहता त्यामध्ये संतांचंच वर्णन आहे. संतांचं खूप वर्णन करतात सर्वच संत महात्मे. वास्तविक पाहता पण गंमत एक हे संतांचं वर्णन होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. कस काय होऊ शकत नाही? ज्ञानोबाराय सांगतात चंदनाती काहीसेनी चर्चावे अमृताती किवती रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैशी श्री गुरुचे महिमान आकरिता की असे साधन हे जाणोनी मिया नमन निवांत केले. ज्ञानोबाराय सांगतात चंदनाते काहीशीनी चर्चावे. चंदन आहे चंदन, त्या चंदनाचं वर्णन कशाने करता येईल बरं? किंवा चंदनाची पूजा करायची ठरली तर आपण पाहतो नेहमी भगवान परमात्म्याच्या किंवा संत महात्म्याच्या पूजेमध्ये अग्रभाग चंदनाचा असतो. गंधाच्या रूपाने असेल किंवा पत्राच्या रूपाने म्हणा. परंतु त्या चंदनाचीच जर पूजा करायची म्हटलं तर कशाने पूजा करता येईल? त्याची करता येऊ शकत नाही. त्याच्यानंतर अमृता ते केऊ ते रांधावे. अमृत आहे अमृत. ते अमृताला काय करायचं म्हणे जरा कच्चं झालंय थोडंसं, त्याला काय करायचं थोडंसं रांधून पक्क करायचं. अमृत कधी कच्चं होतं? त्याला रांधता येतं? काय करायचं अमृताला रांधण्याची गरज नाही. गगनावरी उभवावे घडे केवी. अर्थात एक गगन आहे, गगन म्हणजे आकाश. त्या आकाशापेक्षा आपल्याला मोठं होता येईल का? त्याच्यावरही घडे उभा करता येतील का? नाही येत. त्या पद्धतीनं ज्ञानोबाराय सांगतात तैशे श्री गुरुचे महिमान. श्री गुरुचे म्हणजे संतांचे महिमान आकरिता की असे साधन. ज्ञानोबाराय सांगतात ज्या पद्धतीनं चंदनाचं वर्णन करता येऊ शकत नाही, अमृतालाही रांधता येऊ शकत नाही, त्या पद्धतीनं संत महात्म्यांचं वर्णन होणार नाही. मग काय करायचं? ते जाणून या मिया नमन निवांत केली. ज्ञानोबाराय म्हणतात हे मला कळालं म्हणून मी काय करतो आता? नमन करतो. नमन करतो म्हणजे नमस्कार करतो. विठ्ठल विठ्ठल. ज्या ठिकाणी आपली बुद्धी चालत नाही, वास्तविक पाहता ज्ञानोबाराय संतांचं वर्णन करू शकत नाहीत असं नाही. ज्ञानोबारायनी तुकोबारायनी नाही संतांचं वर्णन करायचं, मग कोणी करायचं? आपल्यासारख्यांनी त्यांनीच वर्णन करायचं. परंतु तरीही त्यांच्या ठिकाणची लीनता पहा की ते यथार्थ संतांचं वर्णन करू शकतात, तरी सुद्धा ते लीनता घेतात की आमच्याकडून संतांचं वर्णन होऊ शकत नाही. अर्थात आमची बुद्धी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि असं असतं जेव्हा आपली बुद्धी एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचत नसेल तर त्यावेळेस 2 हात आणि 3रं मस्तक याच गोष्टी केल्या पाहिजेत. समजा एखादा 2 पैलवान आहेत. आता महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या होऊन गेल्या. 2 पैलवान आहेत. 2 पैलवानांची कुस्ती फायनलला आली. आता एका पैलवानाला लक्षामध्ये आलं की समोरचा जो आहे तो अतिशय तुल्यबळ आहे. कदाचित त्याच्याबरोबर जर कुस्ती झाली तर आपल्याला पुन्हा परत डायरेक्ट दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. आपण काही इथं राहणार नाहीत. मग आता काय करायचं? कुस्ती खेळत बसायची का? आपल्याला माहिती आहे ना हरणार आहे. मग काय करायचं? हे बघू तू जिंकला, तू मोठा, तू महाराष्ट्र केसरी हो, मी 2 नंबर घेतो. अर्थात ज्या ठिकाणी आपली ताकद चालत नाही त्या ठिकाणी काय करतो मनुष्य? नेहमी हात जोडतो. ज्ञानोबाराय वास्तविक पाहता संतांचं वर्णन करू शकतात, परंतु तरी सुद्धा ज्ञानोबाराय लीनता घेतात. हे जाणून या मिया
नमन निवांत केले. त्या ठिकाणी ज्ञानोबा लिंत घेतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत पाहिलं तर तुकोबाराय सुद्धा सांगतात, काय वाणू आता नको रे वाणी, नको रे वाणी, संतांच्या समोर उभे असताना की काय वाणू आता न पुरे हे वाणी. संतांचं वर्णन काय करू, माझी वाणी पुरत नाही. मग काय, मस्तक चरणी ठेवी तसे मी संतांच्या चरणावर मस्तक ठेवतो. आजच्या अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय काय करत आहेत, संतांना नमस्कार करत आहेत. वास्तविक पाहता संतांनी नमस्कार करणे, जगद्गुरु तुकोबारायांनी नमस्कार का बरं करून दाखवला आपल्याला. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये नमस्कार करतात. आपल्याला नमस्कार करता येत नाही, येत नाही का आपल्याला नमस्कार? येतो ना नमस्कार करता आपल्याला, परंतु आपल्याला जसा नमस्कार करायला पाहिजे तसा नमस्कार येत नाही. म्हणून संत महात्मे नमस्कार करून दाखवतात. वास्तविक पाहता संत महात्म्यांनी नुसते बोलूनही दाखवलं असतं, नुसतं बोलूनही दाखवलं असतं. परंतु संत महात्मे नुसते बोलून दाखवणाऱ्यातले नाहीत, तर ते क्रिया करणाऱ्यामध्ये आहेत. का बरं? कारण असं आहे, बोलल्याने जेवढा परिणाम होत नाही त्याच्यापेक्षा जास्त क्रियेने होतो. एखाद्या माणसाला सांगितलं ना, हे करा ते करा ते करा, मला सांगतो तू कर ना, असं मनुष्य उलटून देतो. पण न बोलता स्वतःच हातामध्ये झाडू घेतला का अजून 4 जण हातामध्ये झाडू घेतात, चला तो करतोय ना आपण त्याच्या बरोबर करू. अर्थात काय, क्रियेला महत्व आहे. बोलण्याने जेवढा परिणाम होत नाही त्यापेक्षा जास्त परिणाम हा क्रियेने होतो. म्हणून संत महात्मे डायरेक्ट नमस्कार करूनच दाखवतात. कारण संतांचा स्वभाव आहे, तैसे संत जागी, तैसे संत जागी, तैसे संत जागी, तैसे संत जागी,
तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. हे पद महत्वाचं आहे. स्वतः क्रिया करतात आणि ते काय करतात, जगाला दाखवतात. आपल्या सर्वांना प्रसंग माहिती आहे. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्याकडे एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली. का कशा करता आली? नाथ महाराजांनी विचारलं काय काम आहे. तिनं सांगितलं महाराज म्हणे माझा हा मुलगा आहे म्हणे आणि हा खूप काय खातो, गुळ खातो. याला गुळ खायची खूप आवड आहे म्हणे आणि जास्त गुळ खाल्लं तर याला डायबिटीस होईल, पुढं परत काही खाता येणार नाही. तुम्ही याला काहीतरी सांगा. नाथ महाराजांनी सांगितलं असंच. बर आज काय आहे म्हणे. म्हणे आज पंचमी आहे. मग म्हणे एक काम कर, अजून 15 दिवसांनी पुढच्या पंचमीला ये म्हणे, मुलाला घेऊन ये. बाई गेली पाठीमागं मुलाला घेऊन. पुन्हा परत पुढच्या 15 दिवसांनी पुढच्या पंचमीला आली. आल्यानंतर नाथ महाराजांनी सांगितलं बाळ इकडे म्हणे. काय करतो म्हणे तू? गुळ खातो. बर अरे गुळ खाऊ नये. त्याच्या डोक्यावरून असा हात फिरवला. अरे गुळ खाऊ नये असं म्हणले. बाईला सांगितलं जा घेऊन म्हणे. बाई म्हणली महाराज मला वाटलं तुम्ही सांगितलं 15 दिवसांनी या, मला वाटलं काहीतरी मंत्र वगैरे काहीतरी टाकता तुम्ही नुसतं सांगितलं हे बाळ गुळ खाऊ नये. हे मग 15 दिवसापूर्वी सांगता येत नव्हतं. नाथ महाराजांनी सांगितलं बाई 15 दिवसांनी सांगता आलं असतं पण त्याचा परिणाम झाला नसता. का झाला नसता? नाथ महाराजांनी सांगितलं तेव्हा मीच गुळ खात होतो म्हणे. तेव्हा मीच गुळ खात होतो. तू माझ्याकडे त्या मुलाला घेऊन आल्यापासून 15 दिवसापासून मी गुळ खाण्याचा बंद केला, तेव्हा मला सांगण्याचा अधिकार झाला. विठ्ठल या कारणाने संत महात्मे आपल्याला नमस्कार करून दाखवतात. पुढचं अजून जर थोडंसं सांगायचं झालं तर नमस्कार जसा व्हायला पाहिजे किंवा जसा करायला पाहिजे तसा आपल्याच्याने काय होत नाही. आणि असं आहे शास्त्रामध्ये कोणतीही क्रिया ज्या पद्धतीनं ठरलेली आहे त्या पद्धतीनं ती झाली, त्या भावनेनं ती झाली तर ती काय होते, भावनायुक्त क्रिया राहते, तिचं फल लाभतं. अन्यथा तिचं फल काय होत नाही, मिळत नाही. आपण पाहतो नेहमी शेतीमध्ये करताना एखाद्याने मन लावून शेती केली तर त्याला फळ मिळतच ना. कोण म्हणलं मिळत नाही? शेतीचं फळ मिळतच मन लावून शेती केली तर. पण एखादा पेरलं आणि डायरेक्ट कापणीलाच गेला मग आणतो काँग्रेस कापून. त्याला काय करावं लागेल, मशागत करावं लागेल ना. काहीतरी ज्या पद्धतीनं त्याचं विधी ठरलेला आहे त्या पद्धतीनं केलं पाहिजे. व्यवहारामध्ये असंच आहे, परमार्थामध्ये तसंच आहे. एक बाबा काय करायचे, ज्ञानेश्वरी वाचायचे दररोज नित्यनेमाने ज्ञानेश्वरी वाचायचे. पण बाबाचं काय ज्ञानेश्वरीवर लक्ष नव्हतं, फक्त आता वाचायचं म्हणून वाचायचं. मग ते काय करायचे, ज्ञानेश्वरी वाचायचे आणि जेवढं वाचून झालं त्याच्यामध्ये काय करायचे, बरोबर ज्ञानेश्वरीमध्ये काय असते ती दोरी, ती दोरी ठेवायची ओळखण म्हणून. बहुतेक जण बघा तुम्ही ग्रंथाचं पारायण करताना आपण काय करतो, त्याच्यामध्ये ती दोरी ठेवतो जिथपर्यंत पारायण झालेलं आहे. दररोज वाचन झालं का काय करायचं, दोरी ठेवायची. नातवाने एक दिवस लक्ष दिलं पिंटेने, आपल्या बाबाचं काय वाचनावर लक्ष नाही, वाचायला बसतेत पण वाचण्यावर काय लक्ष नाही. मग नातवाने काय करायचं, दररोज बाबाचं वाचून बाबा बाहेर गेले का ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्यायची, ती दोरी काढायची, 50 पानं पुन्हा परत पाठीमागे नेऊन ठेवायची. आणि बाबाचा नियम होता 50च पानं वाचायची. मला सांगा किती दिवसानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथ संपेल? कधी संपेल? कधीही संपणार नाही. का? त्याचा परिणाम लक्ष नाही. जी क्रिया जशा पद्धतीनं व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं होत नाही. भजन कीर्तन करताना त्याच्यामध्ये मन ओतलं पाहिजे, चित्त राहिलं पाहिजे त्या ठिकाणी. नाहीतर मग जवळही नाही चित्त काय मांडिले प्रेत अशिगत व्हायला नको. हे फक्त परमार्थातच असं नाही, संसार करणारी आपण सर्व मंडळी आहात. आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे की कुठलीही गोष्ट व्यवहारामधली असो परमार्थामधली असो ती ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झाली तरच ती काय होते, फल देते. खरं तर नमस्कार करणं ही सुद्धा एक क्रिया आहे, नुसती क्रिया नाही तर नमस्कार करणं ही एक भक्ती आहे. भक्ती वास्तविक पाहता भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता जे काही भक्ती नावाचं साधन सांगितले त्या भक्ती मार्गामध्ये त्याचे 9 प्रकार केलेत शास्त्रामध्ये. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम ही 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. आणि नमस्कार करणं या क्रियेचा यातल्या प्रत्येक भक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे. विठ्ठल विठ्ठल
प्रत्यक्ष संबंध पाहायचा झाला तर वंदन भक्ती आहे. वंदन भक्ती म्हणजे काय? नमस्कार करणं. पादसेवन भक्ती म्हणजे काय? नमस्कार करणं. अर्थात ही एक भक्ती आहे. ज्ञानोबा सांगतात का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा तैसे जीव मात्र आशेखा खालावती ते अखंड अगरवता होणी असती तयाची विनयो हेची संपत्ती जय 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 मंत्रे अर्पिती माझ्या ठाई नमिता मानापमान गळाले मनोनी अवचिती तेची मीची झाले ऐसे समरसे मी सजले उपासिती अर्जुना हे गुरुवी भक्ती सांगितली तुझ प्रती. ज्ञानोबाला सांगतात जसं एखादा वृक्ष आहे त्या वृक्ष त्याच्या फांद्या ज्ञानोबारांनी सांगितलं की आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाला एकदा बहर लागला आणि त्या बहर जाऊन पुन्हा परत त्याच्या काय झाल्या कैऱ्या झाल्या आणि त्या कैऱ्याचं जेव्हा त्या फांदीला ओझ होतं त्यावेळेस ती फांदी काय होते आपोआपच जमिनीकडे काय होते झुकल्या जाते. प्रत्येक गोष्टीचं बघा मला वाटतं आंब्यापेक्षा तुम्हाला कापसाचं जास्त कळलं. ज्या फांदीला दोड्या जास्त ती फांदी काय होते खाली झुकते. हा आता बरोबर आहे. अर्थात काय ज्या फांदीला जास्त फळ आहे त्या काय होतात झुकतात. हे फक्त आपल्याला तिकडं झाडाकडं नाही न्यायचं. तैसे जीव मात्र आशेखा खालावती ते ज्ञानोबाला सांगतात. तसे जे संत महात्मे असतात ना जे फळांनी युक्त म्हणजे ज्यांच्याकडे काहीतरी साधना आहे ज्ञान आहे भक्ती आहे सेवा आहे ज्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे संत वाङ्मयाचे ग्रंथ आहेत असे माणसं कुठलाही जीव दिसला तर काय करतात अखंड अगरवता होणी असती. आणि मग ज्या फांदीला काहीच नाही ज्या फांदीला काहीच नाही ती फांदी वागते का? युट्यूब स्टार काहीच नाही कधीच वागणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा सांगतात अखंड अगरवता होऊन यासाठी तयाची विनयो हेची संपत्ती. ज्ञानोबा सांगतात त्यांचा विनय म्हणजे त्यांच्या ठिकाणी असणारी नम्रता हीच त्यांची काय आहे संपत्ती आहे. ज्ञानोबा सांगतात भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये शब्द घालतात. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना अरे हे जे सांगितलं ना हीच खरी गुरुवी भक्ती आहे. गुरु या शब्दाचा अर्थ मोठा असा होतो. लघु आणि गुरु दोन शब्द विरुद्धार्थी आहेत. लघु म्हणजे लहान गुरु म्हणजे मोठा. जी ज्ञानोबा भगवान परमात्मा सांगतात अर्जुना ही गुरुवी भक्ती आहे म्हणजे भक्तीतली ही सर्वश्रेष्ठ अशी भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. भक्ती आहे ती भक्ती त्या पद्धतीनं घडली म्हणजे नमस्कार त्या पद्धतीनं घडला तरच काय त्याचं फळ भेटतं. आता याच्यामध्ये थोडेशा आपल्याला शंका उपस्थित करता येतील. एक नमस्कार कोणी करावा, दुसरं कोणाला करावा आणि तिसरं कसा करावा. तीन प्रश्न आहेत. तीन प्रश्नाचं आपण उत्तर पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे नमस्कार कोणी करावा. उत्तर आहे लहानांनी करावा. जे लहान आहेत त्यांनी काय करावा नमस्कार करावा. कोणाला करावा उत्तर काय असेल मोठ्यांना करावा. बरोबर. अगोदर या दोन प्रश्नाची उत्तर बघू. लहान्यांनी नमस्कार करावा कोणाला करावा मोठ्याला करावा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न लहान कोण आणि मोठा कोण. कोणी लहान म्हणून घ्यायचं स्वतःला. इथं प्रत्येकच जण काय आहे मोठा मोठा म्हणायला तयार आहे. का बरं असं लहान्यांनीच मोठ्याला का नमस्कार करावा मोठ्यांनी लहान्यांना का करू नये असं आहे. मोठ्या माणसांनी ऐकून ठेवा मोठ्या माणसांनी लहान्याला नमस्कार केला का त्याचा लहान्याला तोटा बसतो. काय होतो त्याचं आयुष्य काय होतं कमी होतं. जो लहान मनुष्य आहे मोठ्या माणसाने लहान मनुष्याला नमस्कार केला की त्याचं आयुष्य काय होतं कमी होतं. म्हणून लहान्या माणसाला नमस्कार करू नये. याच्या उलट लहान माणसाने मोठ्या माणसाला नमस्कार केला तर त्याच्या चार गोष्टी वाढतात. चार गोष्टींमध्ये वाढ होती. काय वाढ होती शास्त्रकार सांगतात अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः
चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबल. शास्त्रकार सांगतात जो ज्येष्ठ माणसांना मोठ्या माणसांना नमस्कार करतो त्याच्या 4 गोष्टी वाढतात. काय वाढतं? आयु म्हणजे आयुष्य वाढतं. त्याच्यानंतर विद्या म्हणजे त्याचं ज्ञान वाढतं. त्याच्यानंतर यश, यश म्हणजे काय? विजय. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काय होतो? विजय प्राप्त होतो. आणि चौथी गोष्ट वाढते ती म्हणजे बल. बल म्हणजे ताकद वाढते. हे कोणी नमस्कार केल्यानंतर? लहान्या माणसाने मोठ्या माणसाला नमस्कार केल्यानंतर. आता आपला प्रश्न आहे लहान कोण आणि मोठा कोण? नेमकं कोणाला लहान म्हणायचं, मोठा कोणाला म्हणायचं? अगोदर व्यवहारातलं बघू, नंतर परमार्थातलं सांगू. व्यवहारामध्ये मोठं कोणाला म्हटलं जातं? व्यवहारामध्ये मोठं कोणाला म्हटलं जातं? एक अवच्छेदक वयाने मोठा, दुसरा अवच्छेदक पैशाने मोठा, तिसरा अवच्छेदक सत्तेने मोठा. मला तरी 3च माहिती आहेत आणि 3च घेऊन ना कवर 10 वाजेपर्यंत हे सांगायचं काय? पुढं जायचं आपल्याला, मग सगळं चिंतन बघायचं. तीन गोष्टी बघू. वय, पैसा आणि सत्ता. एखाद्याचं वय कमी असेल पण पैसा सत्ता असेल ना तरी लोक पाटील मानतात. तरी पाटील मानतात लोक. का? पैसा आहे, सत्ता आहे. म्हणजे काय? या 3 गोष्टींनी मोठा मनुष्य आहे. परंतु परमार्थामध्ये या 3 गोष्टींना किंमत नाही. परमार्थामध्ये मोठा कोण मनुष्य? ज्याचा अभ्यास, अनुभव, विचार, सेवा, साधना, वृत्ती हे सर्वच गोष्टी मोठ्या ज्याच्या आहेत तो परमार्थातला मोठा. मग व्यवहारामध्ये जो मनुष्य ज्याच्याकडे पैसा वगैरे आहे त्याला मनुष्य मोठा म्हणतो. वास्तविक पाहता त्याला नमस्कार केल्याने काय मिळेल काय नाही मिळणार मला त्याचा विचार करायचा नाही. तुम्ही सर्वजण अनुभवत आहात. 4 दिवस झाले मकर संक्रांती होऊन तुम्ही मोठ्याला नमस्कार केले तर काय काय फळ भेटलं मला माहित नाही. वयाने जे मोठे त्यांच्यात नमस्कार करण्याची आपली पद्धत आहे. परंतु परमार्थामध्ये मात्र जो वयाने मोठा आहे तोच मोठा असं नाही. परमार्थामध्ये कशाला किंमत आहे? साधना, सेवा, किती समर्पण आहे संप्रदायाकरता किंवा अध्यात्मामध्ये समर्पण किती आहे, त्याची वृत्ती कोणत्या लेवलला आहे याच्यानुसार काय ठरलं जातं? परमार्थामध्ये ज्येष्ठता कनिष्ठता ठरली जाते. आता वास्तविक पाहता जे काही कनिष्ठ मंडळी आहेत, जे संप्रदायामध्ये लहान मंडळी आहेत, ज्यांचा अभ्यास कमी आहे, सेवा कमी आहे, साधना कमी आहे, या मंडळींनी कुठंतरी ज्येष्ठ मंडळींना काय केला पाहिजे? मान दिला पाहिजे. बहुतेक याची जरा थोडीशी कमतरता आज दुर्दैवाने संप्रदायामध्ये पडत आहे. माझा तो विषय नाही, माझा तो अधिकारही नाही बोलण्याचा. परंतु प्रत्येकाने काय केलं पाहिजे? आपल्यापेक्षा ज्येष्ठ मंडळींना काय केलं पाहिजे? नमस्कार केला पाहिजे किंवा मान दिला पाहिजे. अर्थात हे झालं लहान माणसाने मोठ्या माणसाला नमस्कार करायचा. आता नमस्कार करायचा इथपर्यंत ठीक, महाराज तुम्ही सांगता हो नमस्कार करायचा, पण नेमकं कसा करायचा? कसा करायचा? कसा करायचा नमस्कार? श्री संताची माथा
तुकोबाराय सांगतात कोणाला नमस्कार कसा करायचा. श्री संतांची या माथा चरणावरी, माथा चरणावर माथा ठेवून नमस्कार करायचा किंवा साष्टांग नमस्कार करायचा किंवा दंडवत अशा पद्धतीनं नमस्कार करायचा. या अभंगाचं चिंतन करताना आपल्याला पहिल्या शब्दाचा थोडासा अर्थ बघावा लागेल. महाराज तुम्ही 2 मिनिटापूर्वी बोलून गेले की लहान्या माणसाने मोठ्या माणसाला नमस्कार करायचा. आणि अभंगामध्ये तर काय सांगितलंय, श्री संतांची या माथा चरणावरी. संतांना नमस्कार करायचा आहे की मोठ्यांना नमस्कार करायचा, कोणतं तरी एक सांगा. आम्ही नेमकं काय ऐकायचं, नेमकं मोठ्यांना नमस्कार करायचा की संतांना नमस्कार करायचा. त्याचं कारण असं, या जगामध्ये फक्त संतच मोठे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, नामदेवराय उत्तर देतात, साधू थोर जाणा. साधू कसा आहे, साधू म्हणजे संत महात्मे कसे आहेत, थोर आहेत. महाराज काय बोलता तुम्ही, साधू थोर जाणा. साधू हरे भक्त थोर भूमंडली, हरे भक्त थोर महिमा वरून वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त म्हणजे संत महात्मे काय आहेत, थोर आहेत या भूमंडळामध्ये. महाराज काय सांगता तुम्ही म्हणे, कोणी सांगितलं तुम्हाला संत साधू थोर असतात म्हणे. थोर म्हणजे मोठे, कोण म्हटलं, मग नाही संत महात्मे नाहीत मोठे, मग कोण मोठे, आमचे पुढारी लोक मोठे म्हणे. तुमच्या मंदिराच्या भूमिपूजन कोणाच्या हाताने होतं म्हणे, कोणाच्या हाताने होतं, मंदिराचा सभामंडप कोणाच्या हाताने भूमिपूजन होतं, सप्ताहामध्ये उद्घाटन त्याचं भूमिपूजन कोणाच्या हाताने होतं, आमच्याच नेत्याच्या हाताने होतं की नाही, आमच्याच पुढाऱ्याच्या हाताने होतं. आणि तुम्ही सांगता साधू थोर जाणा, कशाचे साधू थोर. नामदेवरायाने सांगितलं साधू थोर आहेत आणि पुढारी तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत. मग काय कुठं ना कशाला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
भगवान परमात्म्यापेक्षाही संत महात्मे काय आहेत, मोठे आहेत. अर्थात म्हणून असे जे संत महात्मे आहेत, अशा संत महात्म्यांना सर्वांनीच नमस्कार केला पाहिजे. सर्वांनीच. कोणी म्हणलं पाहिजे का आता एखादा मनुष्य असेल तर त्या माणसाच्या वयापेक्षा जे लहान माणसं आहेत ते त्यांना नमस्कार करतात, मोठे जे असतात ते नमस्कार करतात का? नाही करत. मग संतांना कोणी कोणी नमस्कार करायचा? संतांना सर्वांनी नमस्कार करायचा. विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान म्हणजे संत महात्मे, पंडित हे कोण आहेत? सर्वत्र पूज्यते. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजा असेल एखादा तर राजाला कुठं मान असतो? फक्त स्वतःच्या राज्यामध्ये मान असेल. परंतु एखादा पंडित असेल, विद्वान असेल, संत महात्मा असेल तर त्याला काय असतो? त्रिभुवनामध्ये मान असतो. म्हणून अशा संतांना सर्वांनी नमस्कार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, श्री संतांची या माथा चरणावरी. जगद्गुरु तुकोबारायांनी नुसतं संतांची या म्हटलं नाही, अगोदर काय जोडलंय? श्री जोडलंय. हे श्री का जोडायचं? कुठं कुठं जोडायचं? असं आहे शास्त्रामध्ये 7 ठिकाणी श्री जोडावं असं सांगितलेलं आहे. शास्त्रकार सांगतात, देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्राधिदेवताम सिद्धम सिद्धाधिकारांश श्रीपूर्वम समुदीरयेत. शास्त्रकार 7 ठिकाणं सांगतात. कोणकोणते? एक देव, देवाला श्री जोडून लिहायचं. हा, समुदीरयेत म्हणजे त्याला काय करायचंय? जोडून लिहायचंय. श्री संतांची या, तुम्ही गाथेमध्ये बघा हा शब्द जोडून लिहिलेला आहे, श्री बाजूला नाहीये. श्री संतांच्या देवाला जोडून लिहायचा. श्री विठ्ठल एकच शब्द पाहिजे, बाजूला लिहायचा नाही. त्याच्यानंतर गुरु, आपल्या सद्गुरूंचं नाव लिहिताना काय केलं पाहिजे? श्री जोडून लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर गुरुस्थानम म्हणजे आपल्या सद्गुरूंचं जे स्थान आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपली श्रद्धा आहे त्या स्थानालाही काय करायचं? श्री जोडून लिहायचं. त्याच्यानंतर क्षेत्रम म्हणजे जे क्षेत्र आहे, आळंदी पंढरपूर सारखं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला श्री क्षेत्र आळंदी असं एकच शब्दात आलं पाहिजे. त्याच्यानंतर क्षेत्रादी देवताम, ज्या क्षेत्राच्या त्या ठिकाणच्या ज्या देवता आहेत, ज्ञानोबा आहे, श्री ज्ञान सेवा. माझ्याकडून कुठल्याही प्रकारची सेवा घडली नाही. मग महाराज तुम्हाला हे सगळं प्राप्त कसं झालं? तुकोबाराय सांगतात, पूर्व पुण्य ठेवा ओढवाला. माझं मागच्या जन्मामध्ये काहीतरी काय असेल, पुण्य असेल, त्याचाच परिणाम असा झाला, मला संतांची भेट झाली. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मजाजी फळासी आली. परमानंद आजी मानसी भेटी झाली या संतासी. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. तुकोबाराय सांगतात, मागच्या जन्मातलं काहीतरी माझे पूर्व पुण्य असेल, त्याचाच परिणाम असा झाला. हा ठेवा म्हणजे हा काय लाभ मला काय झाला? प्राप्त झाला. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. सांगा. श्री संताची माथा चरण, श्री संताची माथा चरण, श्री संताची माथा चरण, श्री संताची माथा
पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख यथामती यथावकाश. ज्या पद्धतीनं मला अभंगावर बोलता आलं सद्गुरु कृपेने त्या पद्धतीनं मी आपणासमोर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सुरुवातीला सांगितलं की जगद्गुरु तुकोबारायांच्या 415व्या अवतार दिनानिमित्त हा उत्सव या ठिकाणी देवटाकळी गावामध्ये घडत आहे. खरं तर मला वाटतं याच्यापूर्वी असा उत्सव 2009 मध्ये झाला होता. ती जागा कुठे येते? पलीकडच्या बाजूला. गुरुजी इकडे हात दाखवते, तुम्ही इकडे हात दाखवताय. एकाच घरात दोन मतं, दोन्ही घटना रस्ता असं आहे का? हा, फार मोठा उत्सव झाला होता 2009 मध्ये. मला वाटतं त्यानंतर एवढा उत्सव देवटाकळीमध्ये याच वर्षी आहे. आणि हे सर्व टाळकरी मंडळी खूप आनंद येतो. खरं तर मला सांगायला आनंद वाटेल की यातले काही मंडळी आता बेलगाव कुठे आहे? शेवगावच्या पलीकडं चापडगाव 15 किलोमीटर, तिथून 5 किलोमीटर, आणि हे अलीकडचं हे 15 किलोमीटर. जवळजवळ हे 35-40 किलोमीटरवरून माणसं आलेली आहेत. सर्व मंडळी येतात या ठिकाणी भक्तिरसाचा आनंद लुटतात. सुश्रीकर मंडळी, सोमठाणेकर, वरुरकर आहेत, वडुलेकर आहेत, भातकुळगावकर, सर्वच मंडळी, आखेगावकर मंडळी, कोळसंगीकर मंडळी, प्रवीण महाराज आलेत कोरडगाववरून. हे सर्वच मंडळी अत्यंत लांबवरून अतिशय केवळ भक्तिशक्ती केंद्र देवटाकळीकर या मंडळींच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर हा उत्सव करण्याचा मुख्य मानस आपले सर्वांची जिवलग सांगती आदरणीय महेंद्र भाऊ यांच्या आजीबाई, त्यांचा मानस होता की असा सप्ताह एक उत्सव तुझ्या हाताने व्हावा, असं त्यांनी त्यांच्याकडे महेंद्र भाऊंकडे मानस बोलून दाखवला. आणि आपल्या आजीची इच्छा पूर्ण करण्याकरता हा एवढा मोठा उत्सव महेंद्र भाऊ आणि त्या संबंधी असणारे सर्वच भक्तिपीठातील मंडळी, त्यांना सहकार्य करणारे अन्नदानाच्या रूपाने असतील, सर्वच गोष्टीमध्ये असतील, हे सर्व सहकार्य करणारी मंडळी. खरं तर या भक्तिपीठाविषयी बोलायचं झालं तर आपल्या सर्वांपेक्षा हे भक्तिपीठ ज्येष्ठ आहे. आपण सर्वच भक्तिपीठाची जबाबदार मंडळी या ठिकाणी आहोत. आपल्या सर्वांपेक्षा हे ज्येष्ठ आहे. कारण मला वाटतं आखेगावच्या नंतर दुसऱ्या नंबरला देवटाकळी भक्तिपीठाची स्थापना झाली. त्याच्यानंतर मग सुश्रीकर मंडळी वगैरे नंतर भक्तिपीठं वाढत गेली. परंतु जुनं भक्तिपीठ असं आहे, सर्वच आता कोणाकोणाचं वर्णन करू, सर्वच जण अत्यंत हसून खेळून राहणारे. मला आठवतंय या ठिकाणी काकांना वगैरे हे सर्व मंडळी आहेत. ज्यावेळेस फक्त आखेगावकर देवटाकळीकर होते तेव्हा रात्रीचे 3-3 कधी वाजायचे गप्पाच्या नादात हे कळत नव्हतं. एवढं मोठमोठ्याने हसिक माझ्या वगैरे सर्व गोष्टी चालायच्या. सर्वच जण मनमिळावू स्वभावाचे आहेत. अर्थात करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आता नवीन तयार होणारी पिढी देवटाकळीचीच आहे. सर्वजण पोशाखामध्ये बघा बरं सगळ्यापेक्षा उठून दिसतात का नाही? अर्थात ते चांगलं आहे. म्हणजे देवटाकळीचं भविष्य अजून 70 वर्ष टेन्शन नाही तुम्हाला. बघा तुम्ही आता येतले अजून 70 वर्ष टाळावं जिणारी, 60-70 वर्ष तर मोकळे. म्हणजे 60-70 वर्षाचं टेन्शन गेलंय तुमचं. मग आपलं काहीतरी कर्तव्य आहे का नाही? ही सर्व मंडळी येतात. आपले बरेचशी मंडळी आता ही मंडळी सर्वजण हरिपाठामध्ये त्यांना मार्गदर्शन करतात. गुरुवर्य तर खरं तर हे सर्व ज्यांच्यामुळे चालू आहे, ज्यांच्यामुळे आपल्यापर्यंत आले, असे आपल्या सर्वांचे गुरुवर्य खरं तर यांचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावर. आपण फार भाग्यवान आहेत. मी परवा दिवशी बख्तरपूरमध्ये बोलून गेलो की नाना आपण आयऱ्या गायऱ्याच्या हातामध्ये गेलो नाही, हे आपलं फार भाग्य आहे. जर एखाद्या आयऱ्या गायऱ्याच्या हातामध्ये पडलो असतो ना तर त्यांनी दुपारीच आपल्याला लुटून नेलं असतं, तुम्हाला सांगतो. परंतु गुरुवर्य आपल्याकडून 1ही रुपयाची अपेक्षा न करता फक्त तुम्ही तुमचा वेळ द्या. 1च तास, 24 तासातला 1च तास वेळ द्या. त्या 1 तासामध्ये
आपली पूर्णपणे उद्धार करून देण्याची जबाबदारी गुरुवर्य घेत आहेत. हे आपलं परम भाग्य आहे. आणि म्हणून मग आपलं सर्वांची सर्व देवटाकेकर मंडळींची सर्वांची जबाबदारी आहे की ही मुलं हरिपाठाला येतात ना, ज्यांचे मुलं हरिपाठाला येत नाहीत किंवा याच्यामध्ये उभे नाहीत त्या मंडळीने असा विचार केला पाहिजे की पुढच्या वर्षी जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचा 416वा अवतार दिन असेल त्यावेळेस माझाही मुलगा या मुलांमध्ये टाळ घेऊन उभा असेल. तर ते कार्यक्रम करण्याचं काय आहे साफल्य आहे. अशा पद्धतीचा आपणही या निमित्ताने मानस करावा. आणि म्हणून मग हा असा गोड उत्सव. खरं तर मी सुरुवातीला सांगितलं माझी या ठिकाणी सेवा करण्याची पात्रता नाही, काहीतरी झाडलोट वगैरे करावी चटाया उचलाव्यात अशी माझी पात्रता आहे. परंतु सद्गुरूंची कृपा झाली, आज्ञा झाली आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर या ठिकाणी उभा आहे. ज्या पद्धतीनं मला बोलता आलं त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता माझ्यासमोर बसलेली मंडळी, उभी असलेली मंडळी काय लहान लहान नाही आणि महिना वारकरी की ज्यांचं 70 75 वर्ष नुसतं भजन करण्यामध्ये गेलंय. भाऊ वगैरे आहेत, अण्णा आहेत, ही सर्व मंडळी महाराज आहेत, सर्व जुनी मंडळी आदरणीय. खरं तर मला वाटलं होतं मगाशी महाराज प्रवचन संपल्यानंतर गेले होते, आदरणीय देवीदास महाराज गेले होते. मला वाटलं आता बरं झालं महाराज गेलेत, गुरुवारी कीर्तन आणले, आज आपलं मोकळं आहे मग 2 हात इकडं का 2 हात तिकडं. परंतु महाराज कीर्तनाला येऊन उभा राहिले. मला माझी परीक्षेचीच आठवण झाली की महाराज आता वेदांताचार्य आहेत, प्रत्यक्ष गुरुवाऱ्यांनी सकाळी सांगितलं वेदांत प्रत्यक्ष जगतात महाराज. म्हणजे त्यांच्यासमोर बोलायचं म्हटलं तर अवघड असतं, ते आता इथं उभं राहिल्यावर कळतं. आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्रवीण महाराज, वैकुंठवासी या निमित्ताने उल्लेख करावा लागेल. वैकुंठवासी श्री गुरु सत्तू बाबा. आज जर बाबा असते तर बाबाही टाळ घेऊन उभा असते कीर्तनात, आनंद वाटला असता. त्यांचेच उत्तराधिकारी, त्यांची जबाबदारी पारमार्थिक जबाबदारी सांभाळणारे ज्येष्ठ गुरुबंधू प्रवीण महाराज आहेत, यश महाराज आहेत, आमच्यासोबतचे रामेश्वर महाराज, ज्या ठिकाणी वैकुंठवासी सद्गुरू श्री घुले बाबा या संस्थांचे अधिपती असणारे आदरणीय हरिभक्तपरायण भालेकर महाराज आहेत. अजून सर्वच महाराज मंडळी, आता चुकीनं नजर चुकीनं कोणाचं नाव राहील, परंतु सर्वांचाच याच्यामध्ये उल्लेख आहे. अर्थात आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी सेवाभावाने नतमस्तक होतो. माझी पात्रता नसतानाही आपण सर्व मंडळींनी हे कीर्तन काय केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. आमची सर्व जीवलक सांगती मंडळी बाहेरगावरून आले तर अजून या मंडळींना जेवण करायचं. तुम्हाला एक माहिती आहे का, देवटाकेकर बसलेले ऐकताय ना तुम्ही, ही बाहेरगावरून जे आलेत ना भक्तिपीठातले, यांना आता इथून पुढे जेवण करायचंय. न जेवता आलेत, टाळ घेऊन उभा राहिलेत. आता त्यांना विचारा ना किती भोका लागले असतील. अर्थात असो, सर्वांना आदरपूर्वक प्रेमपूर्वक धन्यवाद देऊन आज जशी उपस्थिती आहे तशीच पुढील 7ही दिवस आपली सर्वांची उपस्थिती असावी. मला वाटतं बसणाऱ्या मंडळींची उपस्थिती अजून वाढली पाहिजे, वाढणं अपेक्षित आहे. अर्थात आपण सर्वांनी यावं, इतरांनाही सांगावं आणि या भक्तिरसाचा आनंद लुटावा अशी प्रेमपूर्वक विनंती करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. भानुदास एकनाथ, भानुदास
एक सूचना द्यायची, कीर्तनानंतर दररोज सप्ताहामध्ये आरती होत असते. आपण म्हणतो ना नेहमी संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देवभाग ज्या ठिकाणी कीर्तन आहे त्या ठिकाणी भगवान परमात्मा असतो. मग ज्ञानदेव तुकाराम झाल्यावर लगेच निघायला जायचं असं देवाला वाटा लावायचं का? देवाला वाटा लावताना कसं लावायचं आहे? देवाला निरोप देताना आरती करूनच देवाला निरोप द्यायचा आहे. म्हणून आरती झाल्याशिवाय कुणीही मंडप सोडायचा नाही, मंडपच्या बाहेर जायचं नाही. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल,